राळेगण सिद्धी येथे ग्रामरक्षक दलासाठी 9 सदस्यांची निवड आजच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते करण्यात आली। या सदस्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे। राज्यामध्ये स्थापन होणारे हे पहिले ग्रामरक्षक दल असेल। सरपंच रोहिणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ग्रामसभा सुरू झाली। त्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे हजर होत्या। माजी सरपंच मंगल मापारी यांनी ग्रामरक्षक दलाचे महत्त्व सांगितले आणि त्यानंतर 5 महिलांसह 9 सदस्यांची निवड करण्यात आली। त्यांच्या नावांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे। याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की ग्रामरक्षक दलाचा कायदा सामाजिक बदल घडवणारा आहे। माहिती अधिकाराप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्येही त्यांची अंमलबजावणी केली जाईल असं वाटतं। दारूबंदी विरोधात मी सतत आंदोलन केली। आरोपी नशेच्या आहारी गेल्यामुळे कोपर्डे आणि लोणी मावळा येथील गुन्हे झाले। गुन्ह्यांचे मूळ व्यसनाधीनतेमध्येच आहे। ग्रामरक्षक दलास अनेक अधिकार आहेत। गावात अवैध धंदे दिसल्यास त्यांचा पंचनामा करून पोलिसांना कळवलंच पाहिजे। सदस्यांनी पदाचा गैरवापर करू नये आणि तसं आढळल्यास सदस्यत्व काढून घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे। राळेगण सिद्धी परिवारानं तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी जागृती करावी असं आवाहन देखील अण्णा हजारे यांनी केलं। मग ह्या ग्रामरक्षक दलाने गावामध्ये चाललेली दारूभट्टी पिऊन गोंधळ घालणारी माणसं यांच्याबद्दल ग्रामरक्षक दलाच्या 2 किंवा 3 लोकांनी लेखी अर्ज पाठवला। उत्पादन शुल्क आणि PI पोलीस इन्स्पेक्टर की आमच्या गावात हे दारू पिऊन गोंधळ घातलेला आहे, लवकर या। ताबडतोब यायचं आहे कायदा। जर त्यांनी विलंब केला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आहे। दारूभट्टी पिणारे लोक 2 वेळेला गुन्हे झाले, 3रा गुन्हा झाला, 2 वर्ष जिल्हा तडीपार। असा एक क्रांतिकारक कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला। विधानसभेत बिल पास झालं, विधान परिषदेत बिल पास झालं आणि आता हा कायदा जो लागू करायचा आहे तर त्यासाठी ज्या गावातले लोक म्हणतात आम्ही आमच्या गावामध्ये ग्रामरक्षक दल करायला तयार आहोत, त्या गावात हा कायद्याने त्यांना अधिकार। त्यातली पहिली ग्रामसभा आज राळेगण सिद्धीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। कोरमच्या पुढे गेले। कोरम जो आहे त्या कोरमपेक्षा पुढे गेले आणि महिला पुरुष एकत्र येऊन त्यांनी ग्रामरक्षक दलाची निवड केली। ग्रामरक्षक दलाची निवड ज्या राळेगण सिद्धी परिवाराने ग्रामसभेमध्ये केली, हा देशातल्या होणाऱ्या ग्रामसभांना एक आदर्श आहे। 15 तारखेला हा कायदा जो महाराष्ट्रात लागू होतो तो त्याची सुरुवात राळेगण सिद्धीमधून होणार आहे। विशेषतः अजून तर कायदा लागू व्हायचा आहे, पण छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना फोन केला की त्या कायद्याचा ड्राफ्ट आम्हाला पाठवा, आम्ही आमच्या राज्यामध्ये हा कायदा लागू करू। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या मुख्यमंत्र्यांना फोन केला की आम्हाला तो ड्राफ्ट द्या, आम्ही आमच्या राज्यात हा लागू करू। हळूहळू हा कायदा देशातल्या अनेक राज्यामध्ये हे लागू होण्याची शक्यता आहे। यामध्ये हिराबाई नवले, कौशल्य हजारे, माधुरी पठारे, रतन पोटे, शकुंतला आवटी, सुरेश पठारे, भीमराव पोटे, संदीप पठारे आणि बाळासाहेब पठारे यांची निवड करण्यात आली आहे। शेतकरी संपाला पाठिंबा देण्याचा उपसरपंच लाभेश औटी यांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला। शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याचा हजारे यांचा पत्राचा विपर्यास करणाऱ्यांच्या ग्रामसभेनं निषेध केला। सरपंच गाजरे, सुरेश पठारे, माजी सरपंच जयसिंग मापरी यांची देखील या प्रसंगी भाषणं झाली। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस्तान मीडिया, राळेगण सिद्धी।